कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेंना साथ दिली। भाजपला बाहेर ठेवून सत्ता स्थापन करणार का हे पाहावं लागेल। स्थानिक पातळीवर निर्णयाची मुभा राज ठाकरे यांनी राजू पाटील यांना दिल्याचं संदीप देशपांडे म्हणाले। दरम्यान मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे सेनेनं आक्षेप घेतला आहे। मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना इथे कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळतं। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मनसेनं पाठिंबा दिला। कोकण भवनमध्ये गट स्थापन करण्यासाठी मनसे पाठोपाठ शिंदेंचे नगरसेवक देखील दाखल झाले होते। यावेळी श्रीकांत शिंदे, राजू पाटील, नरेश मस्के हे देखील उपस्थित होते। मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार। माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतला। पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही। जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला। जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक नेतृत्वाने घेतला। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेनं पाठिंबा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे। केडीएमसी मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 62 हा बहुमताचा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे। आकडेवारीनुसार पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 53 आणि मनसेचे 5 नगरसेवक मिळून 58 होतात। तरीही पालिकेमध्ये बहुमतासाठी 62चा आकडा गाठणं गरजेचं आहे। तर नॉट रिचेबल असलेले ठाकरेंचे नगरसेवक पाठिंबा देणार की अन्य काही पर्याय असेल हे अद्याप अस्पष्ट आहे। पक्षीय बलाबल पाहिल्यास शिंदे आणि मनसेचे मिळून 58, ठाकरेंच्या शिवसेनेचे 11, काँग्रेसचे 2 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 असा नगरसेवक आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधील 11 पैकी 4 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत। मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे नॉट रिचेबल आहेत, तर उर्वरित 2 नगरसेवक स्वप्नाली केने आणि राहुल कोत हे याआधीच मनसेमध्ये होते। त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती। त्यामुळे 62चा आकडा गाठण्यासाठी हे नॉट रिचेबल असलेले नगरसेवक पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। तर राऊतांकडनं गट बनवण्यासाठी अनुपस्थित राहणाऱ्या सर्व नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे संकेत देण्यात आले। प्रत्येकावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे। जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाहीयेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे। आता कोण कुणाच्या संपर्कात आहे याचं कोड आज सांगणं कठीण आहे, परंतु एक आहे तिथं माहितीची सत्ता निश्चित येईल आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल। एका ठिकाणी मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिलेला असला तरी महायुतीचाच महापौर या ठिकाणी बसणार असं भाजपकडनं बोललं जाते। राजू पाटलांनी घेतलेला निर्णय हा तर तुम्ही तसं समजा काय ते, परंतु राजू पाटलांनी ते घेतलेला निर्णय हा त्यांनी स्थानिक गोष्टींचा विचार करून घेतलेला निर्णय आहे असं मला वाटतं। सरकार आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू। देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांशी संवाद साधून महायुतीची सत्ता त्या ठिकाणी बसेल। या अहंकारापोटीच सर्वसामान्य उभाटा सैनिक आता त्यांच्यापासून दूर जात आहेत। कल्याण डोंबिवली तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। केडीएमसी मध्ये मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे। स्थानिक नेत्यांच्या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित आहेत असं संजय राऊत म्हणाले। पक्षाविरोधामध्ये जाऊन भूमिका घेतली असेल तर कारवाई करा अशी मागणी देखील राऊतांनी केली आहे। मराठी माणसातला एमआयएम बेईमान महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात। सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही। तुमची काही व्यक्तिगत कारणं असू शकते की तेवढा पुरतीच ठेवायला हवी। तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतील ना, पण तुम्ही त्यासाठी कोणीही पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे।
राजसाहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात. ते खरं आहे. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत. मला काहीतरी हवं आहे आत्ताच. ठाकरेंच्या सेनेची मुंबईतील एक नगरसेविका सेना भवनमधील बैठकीला गैरहजर राहिली. मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 157 मधील नगरसेविका सरिता म्हस्के गैरहजर होत्या. तर सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिले. दुसरीकडे गट स्थापनेसाठी ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक कोकण भवनामध्ये गेले आहेत. उल्हासनगरमधील शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा गट स्थापन. तर शिंदेच्या शिवसेनेचं संख्याबळ 40 आहे आणि भाजपचं संख्याबळ हे 37 आहे. उल्हासनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला वंचितच्या 2 आणि एका अपक्ष नगरसेवकानं पाठिंबा दिलाय. उल्हासनगरमधील शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकाचा गट स्थापन झालेला आहे. शिंदेच्या शिवसेनेचं संख्याबळ आता सध्या 40 आहे आणि भाजपचं संख्याबळ हे 37 आहे. मुंबईमध्ये मुस्लिम मतदार जास्त असलेल्या 30 जागी शिवसेनेचा पराभव झालेला आहे असं राहुल शेवाळे म्हणाले. महायुतीच्या जागा वाटपामध्ये त्या 30 सीट या आमच्याकडे आल्या असं शेवाळे म्हणाले. चर्चेतूनच जागा वाटप आहे, कोणाचीही नाराजी नाही असं अमित साटम यांनी म्हटलंय. मुंबईत महायुतीच्या जागा वाटपात मुस्लिम मतदार जास्त असलेल्या 30 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या असं राहुल शेवाळे यांनी सांगितलंय. त्या 30 जागांवर शिवसेनेचा पराभव झाल्याचंही राहुल शेवाळे म्हणाले. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी जागा वाटपाबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय. भाजप नेत्यांनी मात्र कुणाचीही नाराजी नसल्याचं म्हटलंय. 90 ज्या सीट आहेत त्या 90 सीटमधल्या 30 सीट ह्या ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहेत अशा त्या 30 सीट होत्या. मुस्लिम मतदार जास्त असल्या कारणामुळे त्या ठिकाणी युतीला तिकडे विजय मिळणं हे कठीण आहे. जागा वाटपामध्ये आमची डिटेल्ड अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे. जे जागा वाटप झालेले आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही, त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही. निवडणूक झालेली आहे परंतु असं एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही. आपण पूर्ण ताकदीने निवडून आलेलो आहोत, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ येत नाही. भाजपमधल्या एका टोळीनं आमचे उमेदवार पाडले असं समाधान सरवणकर यांनी म्हटलं. सरवणकरांचे आरोप भाजपनं खोडून काढलेत. सरवणकरांच्या आरोपांची सत्यता तपासू असं अमित साटम यांनी म्हटलं आहे. विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमधल्या एका टोळीनं महायुतीचे उमेदवार पाडल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी केलाय. शिंदेच्या शिवसेनेचे नेते असलेल्या समाधान सरवणकरांचा महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून पराभव झाला. वॉर्ड क्रमांक 194 मधून समाधान सरवणकरांचा पराभव झाला. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी त्यांचा 500 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. वॉर्ड क्रमांक 191 मधून सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार विशाखा राऊत यांनी पराभव केला. याआधी विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांचाही ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी पराभव केला होता. तर भाजपमधल्या एका गटानं मदत केली नसल्यानं हा पराभव झाल्याचं समाधान सरवणकरांचं मत आहे. एक जी टोळी आहे, मी परत एकदा सांगतो, ही टोळी आहे. ह्यांचे ज्या प्रकारे मेसेज आणि हे ज्या प्रकारे त्यांचं एक व्हॉट्सअपवरती कॅम्पेन सुरू असतं, फक्त आमचे नव्हे भाजपच्या उमेदवारांना देखील त्रास देण्याचं काम ह्या टोळीने केलेलं आहे. विधानसभेला आपला महायुतीचा उमेदवार पाडायचं काम केलेलं आणि हीच लोक होती ज्यांनी महानगरपालिकेला देखील फक्त शिवसेना नव्हे तर भाजपचे देखील उमेदवार पाडायचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे सायबर सेलमध्ये नक्की त्यांनी जावं की जे काही तक्रार करायच्या त्यात मनोज म्हणजे कोण आहे, अक्षता मॅडम म्हणजे कोण आहे, जी काय नावं असतील त्याच्यात ज्या काय असतील हे कोण आहेत ह्याचा त्यांनी एकदा उल्लेख करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात काही सत्य नाहीये. हे समाधान जेव्हा आज बोलतोय ना, म्हणतात ना हारल्यानंतर त्याच्या कुठेतरी खापर फोडायचे, म्हणजे तुमच्या अपेक्षा यांच्या घरी येऊन भांडी घासायचे होतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी. जे घोषणा द्यायचे ते आपले कार्यकर्ता करत होते, यांच्याकडे 4 माणसं नव्हती. तर आम्ही आज सायबर क्राईमकडे ऑफिशियल तक्रार करणार आहेत. इथे कोणाचा आमदार होता तर शिवसेनेचा आमदार सदा सरवणकर हे होते.
तुम्ही त्यांना पाडून तुम्ही तुमचं वर्चस्व करायला बघतात आणि अशी हे घाणेरडं राजकारण करून हे आम्हाला कदापि पटलेलं नाही, पटणार नाही. हे बघा, ही पोस्ट बघा, ही कोणी केलेली आहे, ही कोणी केलेली ही बघा ना. हे आम्ही काय समजायचं, युती धर्म आम्ही पाळायचा आहे आणि ह्यांनी काय करायचं हे पटलेलं नाहीये. उद्या ह्यांनी आमच्या विरोधात सायबर क्राईमला जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. समाधान सरवणकरांनी केलेल्या या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंतांनी टीका केली आहे. तर सरवणकरांच्या आरोपांची सत्यता तपासू असं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलंय. बालिश भाऊ बडबडला असतं ते महाभारतातली म्हण आहे ना, तसाच झाला आहे. 2017ला मी अपक्ष होतो, ही सगळी टीम तुमच्याचकडे होती ना. उद्धव साहेबांच्या पाया पडलात तुम्ही आणि सामनाच्या इथे माझ्या दारात मीटिंग लावली. त्यावेळी काय तुम्हाला काय दिसलं नव्हतं का? एकटा माणूस होता ना. तुमच्या आडनावाला लोक कंटाळलेत, बाकी काय नाही. पैसा पसरला आणि तो बाबू घसरला, असंच झालं सगळेजण म्हणतात आहे. त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ, इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात. अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे. वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील अंतर्गत वाद चिघेला पोहोचलेला आहे. काँग्रेसच्या आमच्याच नेत्याने नगरसेवक उचलून नेले असं प्रतिभा धानोरकर म्हणाल्यात. 2 गट तयार करून काँग्रेसचं विभाजन केलं असं देखील धानोरकर यांनी म्हटलंय. तर खासदार झालात म्हणजे जिल्ह्याचे मालक झाला नाहीत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले. खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि 2 गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं. म्हणत होते की सोयीनुसाठी आम्ही वेगवेगळे ठेवलेलं आहे. मग सोयीसाठी जर न्यायचं होतं तर निवडून आलेले टोटल 30 मेंबर होते. तुम्ही सगळ्याच मेंबराला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं. जेव्हा मेंबर हे पक्षाच्या AB फॉर्म तुम्ही दिले, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले, तेव्हा अर्धे तुमचे अर्धे आमचे हा विषय अजिबात आला नाही. मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही. स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले. आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेले. शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचं जोरगेवार यांनी म्हटलं. 2 काँग्रेस नेत्यांच्या भांडणामुळे अनेक नगरसेवक हे संपर्कात असल्याचं देखील जोरगेवार म्हणाले. धानोरकरांचे वडेट्टीवार यांच्यावरचे आरोप योग्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार धानोरकरांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करतात असं देखील जोरगेवार यांनी म्हटलंय. हे खरं आहे की काँग्रेसची नेहमीची परंपरा राहिली आहे की आपसामध्ये वाद करायचं, केवळ सत्ता मिळवण्याकरता एकत्र यायचं आणि सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा वाटा आपल्याकडे कसा अधिकाधिक घेता येईल या दृष्टिकोनातून काँग्रेसचे नेते प्रयत्न नेहमीच करत राहिले. धानोरकर खासदार वहिनी यांनी काल एक स्टेटमेंट केलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये वडेट्टीवार हे ढवळाढवळ करतात. त्यांच्या या मताशी मी सहमत आहे. 10 जण आहे असं कळत आहे. नावं नका सांगू, पण आकडा बरोबर आहे की अनेकांना असं वाटतं की या ठिकाणी स्थिर सरकार केवळ भारतीय जनता पार्टी देऊ शकते आणि त्यामुळं ते बरेच जण आमच्या संपर्कात आहेत. किशोर जोरगेवारचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. तो खोटं बोलतोय. कोणतेही काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात नाहीत, ही अफवा पसरवतोय. सर्व नगरसेवक आमचे सुरक्षित आहेत, आमच्या बरोबर आहेत. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटलांच्या कन्या झडपी निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. हर्षवर्धन पाटील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचं मनोमिलन झालेलं आहे असं चित्र आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुका घड्याळावर लढणार आहेत. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहेत. हर्षवर्धन पाटील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत.
पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका घड्याळ या एकाच चिन्हावर लढण्याचं दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरवलंय। इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही स्वीकारली आणि त्याप्रमाणे आम्ही आज अर्ज दाखल करतोय। त्यांचे देखील चिरंजीव उभे आहेत सदाज बर्णे पंचायत समिती, तुम्ही प्रचाराला जाणार आहे? जाणार की आता आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रपणे उमेदवार उभा केलेला असल्यामुळं या तालुक्यामध्ये जे आम्ही 24 उमेदवार उभा केलेले आहेत त्याला आम्ही सर्वजण प्रत्येकाने ताकदीनं आम्ही ह्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाऊ। शेवटी आम्ही दोघं पण एकत्र प्रचार करणार आणि आम्ही तुम्हाला तर सांगतो आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे आम्हाला लय प्रचाराची पण गरज लागणार नाही असं आम्हाला तर वाटतं, कारण इंदापूरची जनता आम्हा दोघाला पण ओळखते आणि दोघं पण आमच्या ज्या 24 जागा आहेत झडपी आणि पंचायतीमुळे ह्या 24 जागा चांगल्या मताने निवडून ह्या निश्चित प्रकारे येतील। अंकिता पाटीलच्या प्रचाराला 100% जाणार, का जाणार नाही? त्यामुळे अंकिता पाटील जिल्हा परिषदेची निवडणूक बावडा गटातून घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहेत। दुसरीकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे बोरी गणातून पंचायत समितीची निवडणूक लढणार आहेत। स्वागत निकाल लागून जेमतेम 4 दिवस झालेले आहेत आणि उबाठा आणि मनसेची युती कोलमडून पडली असं केशव उपाध्यायांनी म्हटलं। महाराष्ट्राच्या हिताकरता दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं उबाठाची साथ सोडली। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ही टीका केली आहे। ज्या युतीबद्दल उद्धव ठाकरे संजय राऊत हे गगनभेदी घोषणा करत होते की म्हणे मनसे उबाठा युती ही ऐतिहासिक आहे, महाराष्ट्राच्या हिताची आहे, ही जेमतेम 4 दिवसातच कोलमडून पडली। खरं तर पत्त्यामध्ये जो बंगला बनवतो ना तो सुद्धा अधिक चांगला असतो, तो सुद्धा जास्त काळ टिकतो, तेवढी काळ मनसे आणि उबाठा ही युती टिकली नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप युती 24 तासामध्ये संपुष्टात आली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि भाजप उमेदवार अनेक ठिकाणी आमने सामने उभे टाकलेत। सिल्लोडमध्ये 11 ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत। पैठणमध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल झाले।